स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुस्तके महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्या सर्व तमाम 18 पगड जातीचे जातीवंत सर्व समाज बांधव आणि मराठा बांधव, आपण आज या ठिकाणी का जमलो आहोत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने, त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं। आमचा लढा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही मांडत असतो। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला त्यांना अधिकार दिलेला, त्या ठिकाणी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी चुकीचे आदेश देऊन त्या ठिकाणी माझ्या माता भगिनी वडीलधारे माणसावर त्या ठिकाणी गोळीबार केला। त्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या केंद्रीय मंत्री पदापर्यंत त्या ठिकाणी मंडळी येऊन गेले आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही 30 दिवसामध्ये तुम्हाला मराठा आरक्षण देऊ। 30 दिवसानंतर मराठा आरक्षण देऊ म्हणल्याच्या नंतर आमच्या त्या ठिकाणी मराठा युद्ध मराठा भूषण मनोज पाटील जरांगे यांनी 40 दिवस दिले। 40 दिवस देऊन सुद्धा ते देऊ शकले नाही आणि 42व्या दिवशी दिल्लीच्या तख्तावर गेले। अरे स्वराज्यापासून दिल्लीच्या तख्तावर कोणी हल्ला नव्हता, पण या दोघांमुळे आपल्याला त्या ठिकाणी शर्मीने मान खाली घालावं लागलं। कधीपर्यंत आम्हाला भेटणार आहे? आमचा देवतीने मर्दाच्या दारात उभा असताना जे पक्ष प्रवेश करतात, अरे कालपर्यंत आदर्श घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे आज तुम्ही का पक्षात घेतलाय हा प्रश्न मला या ठिकाणी सर्वसामान्य म्हणून विचारायचा आहे। अरे विनंती आहे, अरे आपला समाज किती आहे? अरे आपला समाज किती परमाणू त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होता, किती परमाणू माझा बांधाव या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होता। आजपर्यंत काही बांधावना त्याला फायदा होऊ राहिला, पण शेवटच्या घटकापर्यंत माझ्या बांधावाला फायदा झाला पाहिजे। अरे शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही सोबत राहू समाजाच्या, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही समाज सोबत राहू हा शब्द या निमित्तानं देतो। अरे 450 वर्षाच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण केलं, ज्या मातीमध्ये निर्माण केलं। अरे 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी उपस्थित, त्या ठिकाणी त्याची खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि त्यांच्या वंशाला आरक्षण नको आहे का नको? अरे ज्याने 40 वर्ष खाना लावायचा, अरे ज्याने 40 वर्ष आपल्या भरोश्यावर निवडणुका लढवल्या ते कुठे गेले हा प्रश्न विचारायचा आहे। अरे समाज म्हणून एकत्र या। अरे ज्या समाजाने एवढा मोठा आपल्याला दिलाय, काय करतोय आपण हा विषय आपल्याला आहे। अरे आपला जिल्हा भूषणवाडी आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाचे ठिणगे पडले। अरे 70 वर्षापासून आपल्याला आरक्षण मिळत नव्हते। आतापर्यंत 54,000 लोक 54 लाख लोक ओबीसी मध्ये गेलेले आहे। बांधवांनो आपण कुठेतरी जागा झालं पाहिजे, समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे। स्वातंत्र्य काय असतं? एक मार्गाने जर माणूस जात असेल, एक मार्गाने जर विद्यार्थी गेला तर त्याच्या घरच्याला दुःख विचारा। छत्रपती संभाजीनगर पुण्यासारख्या ठिकाणी शिकून मोठं होतं आणि वास्तविकता आम्ही काही मागत नाहीये, आमच्या हक्काचा मागतोय। या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी रक्ताचा सडा सांडलेला आहे, अनेक महापुरुषांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि असं आजही आम्ही गावखेड्याच्या अभिमानानं सांगू, 2-4 खेकडे असून अभिमानानं सांगू की 18 पगड जात एकत्रीकरण आहे अजून राहील ते। या लोकांचं कोणी ऐकणार तयार नाही आहे, पण विनंती मला या ठिकाणी भावाला बांधावं आणि आजूबाजूच्या खेड्याला ज्या वेळेस अशा काही गोष्टी घडतील त्यावेळेस समाज म्हणून एकत्र या आणि अन्याय विरुद्ध आपली वाचा फोडा। अरे बोलण्याशिवाय काही मिळणार नाहीये, बोललं पाहिजे माणसाने। अरे कालपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारा आज कुठे आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि अभिमानाला सांगतो या ठिकाणी मी काही एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून आलेला नाही, शेतकऱ्याचा पुत्र म्हणून सांगतो। अरे शेतीचे भाव पाडण्याचा आरामखोर राजकीय विरोधी पक्ष कोणी असो, कोणी बोलायला तयार नाही। आजच्या विरोधी पक्षाने तर कधी सत्ताधारी होईल, कधी समजणार नाहीये। सांगा ना आपण गोणी काय भाव घेतली? 1800-1700 रुपये गोणी घेतली, 42 रुपये सोयाबीन विकावं लागते। अरे कधी नव्हे 10,000चा कापूस आज 6,000 द्यावा लागतो, पुन्हा म्हणताय कमी परतीचा आहे जास्त परतीचा आहे। अरे काय करतात आपण?
एका माणसाने आपला मराठा भूषण जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्र हलवला. आपण शेतकरी पुत्रांना एक विनंती करतो, वेळ प्रसंगी आपल्याला ह्याही गोष्टी कराव्या लागणार आहे. अरे आपल्या रुमणारी सुद्धा आपल्याला हातात घ्यावं लागणार आहे. मुद्दा चौकटीचा आहे, पण कधीतरी आपण त्या गोष्टीवर बोललं पाहिजे. बांधवांनो, कुठून तरी उभं राहून बोललं पाहिजे. आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्या गोष्टीचं आपण हे केलं पाहिजे. राजकारणामध्ये नीतिमत्ता अजिबात राहिली नाही. माझ्यासारखं प्रामाणिक माणूस तर आयुष्य जाईल, पण अशा हरामखोर लोकांच्या हाताखाली काम करण्याची माझी दानत नाहीये, अजिबात नाहीये. आता रक्त आमचं नाहीये, कारण ज्या महापुरुषाने 350 वर्षाच्या पूर्वी तर स्वराज्याची उभारणी केली ना, त्या रक्ताचे वंश आहे आम्ही, वंश आहे या अभिमानानं सांगतोय. विनंती आहे बांधवांनो, त्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आज आपल्याला निर्माण झालेली आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि माझी विनंती आहे, आपण शेवटच्या टप्प्यात आहे. आपला देव तिला 4 दिवसा 5वा दिवस आहे. अन्नाचा त्याग करतोय तो माणूस, अन्नाचा त्याग करतोय. मागचे 17 दिवस, त्यानंतर काही काळ 6 महिने झाले लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. ही गोष्ट आज खरी होते. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात शिवरायांची शपथ घेतो, पण शब्दाचा खेळ करू नका. हे जनता आहे, हे जनतेचा हिशोब समजायचा होऊ शकतो. त्यामुळं विनंती आहे, आपण सुद्धा सर्वच लोक एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे, तर आपल्याला न्याय मिळेल. अन्यथा न्याय मिळणार नाही, गुलामगिरी ती करावं लागणार आहे. आपल्याला अधिकार दिलाय, मी बोललोय काय होणार ते होणार आहे, पण आम्ही गलत नाही बोलणार आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहे त्या नक्की बोलू. कोणी वेळ प्रसंगी 4 गोळ्या घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण आता माघार नाहीये. कारण या गोष्टी कधीपर्यंत आहे, 70 वर्षापासून आपल्याला वंचित ठेवलंय सर्वांनीच. सर्वच आरामखोर आहे, कोणी नाही आहे. या ठिकाणी बोलायचा विषय नाही, पण योग्य वेळी त्याही गोष्टी बोलेल मी. कोणाची नीतिमत्ता साफ म्हणायची वेळ नाही राहिलेली आहे. विनंती आहे, शब्दाचा खेळ आहे, पण कधीतरी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करा, हीच अपेक्षा. आणि समस्त मावळावासी आणि आजूबाजूची मंडळी आपण आज या ठिकाणी एकत्र जमलो. त्यानंतरही अनेक ज्या गोष्टी घडतील त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध आपल्याला वाचा फोडावं लागेल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.